आपल्या पिढ्यानपिढ्या कुळाचं रक्षण करणारं हे आपलं कुळदैवत आणि कुळदेवी असते ती. कुळदैवत जर आपल्या पाठीशी नसलं तर आपल्या कुणीही तंत्रबाधा करणार, म्हणजे खुली तिजोरी, कुणी या आणि चोरी करून जावा असं थोडक्यात. पितृंना शांत ठेवायचं काम ही कुळदेव, शांत ठेवायचं काम बरं का, मिटवायचं नाही, शांत ठेवायचं काम कुळदैवत करते ती. आणि तुमच्यावरती कुणी तंत्रबाधा, कुणी वगैरे काय बाहेरची करणी टोटका करू नये ह्यासाठी कुळदैवत तुमच्या बरोबर साक्षात उभा असते ती. आणि कुळदेवी काय करते, तुम्हाला सुख समृद्धी धन वगैरे देते. अलग लक्षात मला काय, म्हणून कुळदेवतेला जपणं ही लय गरजेचं. तुम्ही कुठल्या देवाची साधना करू नका. ज्याला अध्यात्मामध्ये सुद्धा उन्नती करायचं आहे का नाही, कुळदेवतेंच्या सहीशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. ही लक्षात ठेवा. फक्त मला ही म्हणा, तुम्ही स्वामी महाराजांचं करा चांगली गोष्ट आहे, इतर देवी देवतांचं करा चांगली गोष्ट आहे, पण कुळदैवत जर नसेल पाठीची तर तुम्ही कुठेच टिकू शकत नाही. ही मला म्हणायचं आहे फक्त विषय. आता अभिषेक हो का, तुम्हाला सांगतो, आता कुणाला काय काय असणे कुळदेवत कुळदेवी माहित नसते. सरळ खंडोबा, पालीचा खंडोबा किंवा जेजुरीचा किंवा मसवड सिद्धनाथ किंवा ज्योतिबा महाराज यांची मूर्ती घरी आणा. ज्यांना कुळदेवत माहित नाही त्यांनी फक्त करायचं, त्यांनी मूर्ती घरी आणा आणि घरी अभिषेक चालू करा. पहिला अभिषेक मेन मंदिरात तिथं करा आणि त्याच्यानंतर घरी अभिषेक पंचामृताचा करायचा. सेम कुळदेवीचा असंच. ज्यांना कुळदेवी माहित नाही त्यांनी आपलं सरळ तुळजापूरला जावा, आई जगदंबाची मूर्ती आणा, पहिला अभिषेक तिथं करायचा पुजाऱ्यांकडनं आणि त्याच्यानंतरचा घरी अभिषेक करायचा. जर रविवारचा न चुकता घरी अभिषेक करायचा पंचामृताचा वगैरे. काय करायचं, सिंपल गोष्ट आहे. अभिषेक करायच्या अगोदर सांगायचं की देवदेवतांनो तुमची शक्ती पाठीशी उभा राहू दे, तुम्ही या इथं मी अभिषेक वगैरे करते, अशा गोष्टी म्हणायच्या. पंचामृताचा अभिषेक करायचा, 2 फुलं अर्पण करायची, त्यांना नैवेद्य वगैरे दाखवायचा. साधना काय करायची, पहिल्यांदा गणपतीचा ओम गण गणपती नमः हे 11 मंत्र म्हणायचा पूजेत. त्याच्यानंतर दत्तांचा किंवा आपल्या स्वामी महाराजांचा तुम्हाला जो आवडतो मंत्र तो म्हणा. ओम चैतन्य सर्वनाथाय नमः हे नाथांचा शाबरी विद्येचं पण कवच निर्माण हे पण एक मंत्र म्हणा. 100 वेळा म्हणा, 108 वेळा म्हणा किंवा 11 वेळा म्हणा. त्याच्यानंतर कुलदेवताय नमः आणि कुलदेवी नमः हे 108 वेळा 2 माळा करायच्या. कसं असतं हे बघा, ह्या साधना सेवा केल्याशिवाय देव मंत्रांच्या अधीन असते ती. जोपर्यंत तुम्ही मंत्र म्हणत नाही तोपर्यंत देव तुमच्यापर्यंत किंवा देवांचे जे हे असते ती दूत असते ती किंवा त्यांची गण असते ती तोपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचत नाही ती. ज्या वेळेला तुमचं कंटिन्यू रविवारचं हे 40 अभिषेक होतील का नाही, तुम्हाला लय मोठ्या अनुभूती येतील. पण सर्वात मोठी टीप अशी आहे की जेव्हापासून तुम्ही अभिषेक करायला चालू कर चला, आणि जर पहिल्या 5 किंवा 11 अभिषेक मध्ये जर घरामध्ये अडचणी वाढायला लागल्या, भांडणं व्हायला लागली किंवा कोण आजारी पडलं किंवा समजून चालायचं घरामध्ये वाईट शक्तींचा प्रभाव आहे, काळी विद्या कोणीतरी काहीतरी करणी टोटका केलेला आहे, त्याला घाबरायचं नाही, कंटिन्यू अभिषेक करत राहायचं. एकदा घाबरले की संपला विषय. एक तर त्याचा खात्मा करून टाकायचा. सकाळ संध्याकाळ घरामध्ये धूप वगैरे लावायचं, हनुमान चालीसा बजरंग बाणाचं का नाही, एवढी ऊर्जा निर्माण करायची युट्यूबला लावून ती अशा ऐकून का नाही पळून गेली पाहिजे अक्षरशः. ओम चैतन्य सर्वनाथाय नमः ह्यो सुद्धा युट्यूबला मंत्र लावायचा. लढायचा आहे तुम्हाला, लढायला दुसरं बाहेर